सो गाईज स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर स्टील कंपनीने ना आपल्याला एक जो व्हॅक्यूम क्लीनर आहे जो की तुम्ही बेसिकली कारमध्ये खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकता तो पाठवलेला आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पटकन माहिती सांगणार आहे या व्हॅक्यूम क्लीनरबद्दल. पोर्टेबल असणार आहे, याला डेडिकेटेड बॅटरी देखील येते, त्यामुळे असं नाही की वायर वगैरे लावायची आणि देन मग तुम्हाला गाडी जी आहे ती क्लीन करायची आहे. पोर्टेबल असणार आहे, कुठेही तुम्ही यूज करू शकता. या बॉक्समध्ये काय काय दिलं जातं चला आपण पटकन पाहूया. तर बॉक्समध्ये जे आहे ते हा व्हॅक्यूम क्लीनर अशा टाईपमध्ये तुम्हाला येऊन जातो. याची मटेरियल क्वालिटी जर पाहिली नक्कीच चांगली आणि पोर्टेबल आहे. याला जी बॅटरी आहे ना ती इथे देण्यात आलेली, ही बॅटरी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते आणि याची जी वर्किंग लाईफ आहे ना ती सुद्धा चांगली आहे. त्याचसोबत ही जी बॅटरी ही तुम्हाला चार्ज करण्यासाठी आहे ना, इथे जर पाहिलं डेडिकेटेड जो चार्जर आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि इथे पिन आहे. सो घरामध्ये जो 2 पिन असतो त्या ठिकाणी तुम्ही अटॅच करून जी बॅटरी ती चार्ज करू शकता. आणि त्याचसोबत याला फ्रंट साईडला जे अटॅचमेंट आहे ते अशा पद्धतीनं तुम्ही जे अटॅचमेंट आहे ते लावू शकता आणि क्लिनिंग वगैरे जे असेल ते करू शकता. आणि याला एक ब्रश देखील देण्यात आलेला आहे. सो तो ब्रश आहे ना हा देखील तुम्ही अशा पद्धतीनं इथे फ्रंट साईडला जो आहे तो अटॅच करू शकता. आणि याच्यामध्ये जर पाहिलं ना तर हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे इथे एक फ्लॅप देण्यात आलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर इथे फ्लॅप आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हा जो व्हॅक्यूम क्लीनर हा ऑन करता तर अशा वेळेस हा फ्लॅप ओपन होऊन जातो. ज्यावेळेस क्लोज करता त्यावेळेस हा जो फ्लॅप आहे हा क्लोज होऊन जातो. त्यामुळे आतला जो कचरा आहे ना तो बाहेर येत नाही आणि त्यामुळे क्लीन करण्यासाठी एकदम इझी होऊन जातं. त्यानंतर इथे जर पाहिलं तर हा जो व्हॅक्यूम क्लीनर हा अशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता आणि आतमध्ये कचरा वगैरे जो असेल ना तो व्यवस्थित बाहेरच्या साईडला टाकू शकता. त्यानंतर हा जो फिल्टर आहे हा तुम्ही पाहू शकता. हा देखील चांगल्या प्रकारचं जे मटेरियल हे या ठिकाणी यूज झालेलं आहे. सो तुम्ही यूज करत आहात. सो अशा पद्धतीनं तुम्ही जो फिल्टर आहे हा बाहेर काढून व्यवस्थित क्लीन करून पुन्हा एकदा याच्यामध्ये जो फिल्टर आहे हा बसवू शकता. ही जी बॅटरी ना ही तुम्हाला अशा पद्धतीने इथे अटॅच करायची आहे. सो ही एकदा अटॅच केली की एकदम इझी आहे बरं का, कुठलाही विषय नाही. त्यानंतर सो असा जो हा व्हॅक्यूम क्लीनर हा ऑन होऊन जातो. त्यानंतर समजा तुम्हाला काही क्लिनिंग वगैरे करायचं आहे सो अशा पद्धतीने तुम्ही हे क्लीन करू शकता. आणि पोर्टेबल असल्यामुळे ना म्हणजे कुठलंही असेल, डोअर पॅनल असेल, सीटच्या खाली फ्लोर मॅट वगैरे असेल किंवा बूट स्पेस आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे हा अटॅच करू शकता. सोबतच इथे जर पाहिलं तर बॅटरी किती आहे याच्यामध्ये पर्सेंटेज हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. इथे 4 जे पॉईंट आहेत ते देण्यात आलेले आहेत. सो हे 4ही ग्रीन जर असतील तर फुल बॅटरी आहे आणि समजा कमी झाली तर एक एक डॉट जो आहे तो कमी होऊन जातो. आणि याला आहे ना लॉक सिस्टीम सुद्धा देण्यात आलेली आहे. सो इन केस समजा तुम्हाला थोडंसं यूज करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चालू पण ठेवू शकता. बट समजा तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे तर इथे एक बटन देण्यात आलं वरच्या साईडला. खालचं बटन एकदा प्रेस करून वरचं बटन जर प्रेस केलं तर अशा पद्धतीने तुम्ही जो हा व्हॅक्यूम क्लीनर हा वापरू शकता. आता ॲक्च्युअलमध्ये आपण प्रॅक्टिकल करून पाहूया की हा जो आहे तो कसा गाडीमध्ये काम करतोय. तर आता तुम्ही फ्लोरिंग तर पाहिलं आपण कसं क्लीन केलेलं आहे. आता समजा सीटवरती जर कचरा झालेला आहे ना तर हा तुम्ही पाहू शकता इथे भरपूर असा कचरा आहे आणि खूप स्ट्रॉंगली आहे ना हे क्लीन करते बरं का. तुम्ही एक्झॅक्ट पाहू शकता इथं कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला समजा ही घाण वगैरे आहे ना म्हणजे याचा जो थ्रस्ट आहे ना ज्याला आपण म्हणजे जो ओढतो हवा ते एकदम स्ट्रॉंग आहे. आता इथे जर पाहिलं हे अटॅचमेंट समजा आपण जर काढलं आणि इथे जर पाहिलं तर इथे कप होल्डर आहे. इथे देखील बऱ्यापैकी जी घाण हे झालेली आहे. सो इथे देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं जे क्लिनिंग आहे सो तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपला जो ग्लास होल्डर आहे, कप होल्डर, तो क्लीन झालेला आहे. आणि पोर्टेबल असल्यामुळे काय होतं माहिती का, म्हणजे कुठेही तुम्ही यूज करू शकता. आता आपण थोडासा डॅशबोर्ड क्लीन करूया. जिथे धूळ वगैरे साचलेली आहे ना तो देखील इथे क्लीन होतो याने. तर आता ह्या अटॅचमेंटमध्ये तुम्हाला असा ब्रश देखील दिला जातो. आता हा ब्रश काय कामाचा आहे माहिती का, डॅशबोर्ड असेल किंवा ही स्क्रीन असेल, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल, हा तुम्ही याच्या थ्रू जो आहे तो क्लीन करू शकता. आणि याची अटॅचमेंट जर पाहिलं ना एकदम चांगल्या पद्धतीने असं तुम्ही ॲडजस्टमेंट जे आहे ते म्हणजे अटॅच करू शकता. सो आता आपण इथे अटॅच केलेलं आहे. आता जो व्हॅक्यूम क्लीनर आहे ऑन करायचा.
तुम्ही आतल्या साईडला पाहिलं आपण खालचं फ्लोरिंग क्लीन केलं, डॅशबोर्ड असेल किंवा जो सेंटर कॉन्सोल आहे तो देखील चांगल्या प्रकारे ह्या मशीनने जो तो क्लीन केलेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे, भरपूर वेळा काय होतं बूटमध्ये आपलं जास्त लक्ष नसतं, भरपूर अशी खराब घाण जे आहे ते त्या ठिकाणी होत जाते. आता जर पाहिलं इथे सुद्धा माझा बूट स्पेस जर पाहिला तर भरपूर असा खराब झालेला आहे. तर आता पाहूया आपण की ही जी स्टीलची व्हॅक्यूम क्लीनर आहे पोर्टेबल हा कसा काम करतोय. ओके, तर आपला बूट तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बूट आपण क्लीन केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ऑलमोस्ट एक 2 ते 3 मिनटं लागले, बट चांगल्या पद्धतीनं जो क्लीन हा झालेला आहे. पार्शल ट्रे देखील तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित जो आहे तो क्लीन झालेला आहे. आता तुम्ही पाहिलं पूर्णपणे आपण गाडी जे आहे ते ह्या स्टीलच्या ज्या व्हॅक्यूम क्लीनर ते क्लीन केलेली आहे. पण आता ज्यावेळेस आतल्या साईडला जी घाण साचलेली ती तुम्हाला कशी काढायची ती देखील एकदम इझी आहे. ती प्रोसेससुद्धा मी तुम्हाला सांगतो. सो इथे ना एक लॉक देण्यात आलेले आहे, हे फक्त तुम्हाला अशा पद्धतीने दाबायचं आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर पूर्णपणे जी आतमध्ये साचलेली घाण आहे ही अशा पद्धतीनं इथे काढू शकता. आणि हा जो फिल्टर आहे ना तर हा सुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता. तर तो फक्त तुम्हाला आहे ना ओके सो अशा पद्धतीने फिरवायचा आहे आणि देन मग तुम्ही व्यवस्थितपणे जे आहे ते अगेन याच्या आतमध्ये सुद्धा एक फिल्टर येतो बरं का. सो अशा पद्धतीनं जे तुम्ही आहे पाहू शकता तुम्ही की भरपूर अशी घाण जी आहे याच्यामध्ये आहे, या जाळ्या वगैरे असेल. सो अशा पद्धतीने तुम्ही बसू शकता आणि पूर्णपणे तुम्ही ही जी पूर्ण घाण आहे ही देखील पाहू शकता जी की आपल्या गाडीमधले ते आपण व्हॅक्यूम थ्रू बाहेर काढलेली आहे. स्टीलच्या C20 ह्या व्हॅक्यूम क्लीनरची जर किंमत पाहिली तर ती आहे 7,000 रुपये आणि याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली किंवा फर्स्ट कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. तर मित्रांनो स्टील कंपनीचा हा C20 पोर्टेबल जो व्हॅक्यूम क्लीनर आहे हा जर पाहिला ना खूप पॉवरफुल आहे. तुम्ही ऑलमोस्ट जर पाहिलं ना गाडीचे सर्व पार्ट जर पाहिले तर एकदम चांगल्या पद्धतीने हा क्लीन करतो. आणि काय होतं गाडी जर क्लीन असेल तर आपल्याला जो गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स आहे तो देखील नक्कीच चांगला येऊन जातो. सो बऱ्यापैकी तुम्हाला जी बॅटरी ही देखील रिमूव्हेबल या ठिकाणी मिळून जाते, ज्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये जाऊन ही जी बॅटरी ही चार्ज करू शकता. एक 10 मिनिटामध्ये तुमची गाडी पूर्णपणे क्लीन होऊन जाते, त्यामुळे कुठलाही विषय नाही. आणि ओव्हरऑल क्लिनिंग करण्यासाठी जर पाहिलं ना तो देखील एकदम चांगला आहे, पोर्टेबल आहे आणि तो तुम्ही इझिली बूट स्पेसमध्ये आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवू शकता. सो याची जी बाईंग लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, प्रोडक्ट कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कार रिलेटेड आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.